हे लक्षात ठेवा. तुमचा एक फोन येऊन द्या आम्हाला, आम्ही सांगली जिल्हा आमचा जवळच आहे तुमच्या, बिलकुल हजर राहू इथं. आज सांगली जिल्ह्यातनं कमीत कमी पदाधिकारी 35 ते 40 आलेले आहेत. बाकी ह्याचप्रमाणे बाकी तालुक्यातले पण बाकी जिल्ह्यातले पण आलेले आहेत. नगर पासून पुण्यापासून इथं पोहोचलेले आहेत. तर तुम्ही हे समजू नका की तुम्ही एकटे आहात. सैनिकाची फॅमिली ही एकटी कधीही नसते. ही महाराष्ट्रामध्ये आज आपण दाखवून दिलेलं आहे आणि ह्याच्या पहिलं पण दाखवून दिलेलं आहे. उद्या तुम्हाला प्रत्येक यासाठी उद्या ही शिकून आली का नाही तुम्हाला जरा इथली चर्चा होऊ द्या. आपण रणजितची जी क्रूर हत्या झाली याबद्दल सांगली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांतर्फे निषेध करतो. आणि हा छत्रपतीचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिल्ह्यामध्ये एक देशरक्षकाची आणि देशासाठी तारुण्य दिलं. ज्यावेळा रिटायर्ड झाल्यानंतर खरा परिवारसोबत त्याला आनंदाचे जीवन जगत असताना गावगुंडाने हत्या केली ही फक्त त्या रणजितचीच नव्हे तर हा महाराष्ट्रातील सर्व सैनिकावर झालेला हा महान अन्याय आहे. त्यासाठी आज हे सैनिक पदाधिकारी तुमच्या सोबत तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. तुम्ही कधीही एकटे समजू नका. अजूनपर्यंत फक्त आम्हाला काल मेसेज फक्त टाकला काल संध्याकाळी आणि त्या मेसेजच्या ह्याच्यावरच आमचे सैनिक आले. व्यवस्थित करा. अगर त्या गुंडाविरुद्ध योग्य सजा त्याला नाही झाली, योग्य कलम जर नाही लावलं गेलं तर पूर्ण आम्ही महाराष्ट्र पेटवून टाकू. एक आपल्या माध्यमातून गृहमंत्र्याला इशारा देऊ इच्छितो, सैनिक हा कमजोर नाही. सैनिक संविधानाला मानतो आणि शिस्तबद्ध असल्यामुळे कोणतेही कायदा हातात घेत नाही. असेच जर भविष्यात कोणत्या सैनिकावर जर अन्याय होत गेले तर सैनिक कायदा हातात घेतल्याशिवाय सोडणार नाही. याची आम्ही जरूर दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी. कारण फक्त सातारा जिल्ह्यातच माजी सैनिकाची संख्या 40,000 आहे. 3 लाखच्या आसपास आमचे माजी सैनिक महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्या संयमाचा अंत या प्रशासनानं पाहू नये. तरी लवकरात लवकर त्यांच्यावर योग्य कलम लावून सक्त त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. याच्यानंतर कोणती त्यांच्यावर धमक्या किंवा गावंड्याने काही केलं तर परत मात्र त्याला माफीचा खाना त्या ठिकाणी राहणार नाही. ही पूर्ण आम्ही सांगली जिल्ह्यातर्फे तुम्हाला तुमच्या सोबत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. सैनिकाची पत्नी रडत नाही, सैनिकाची पत्नी लढते. आता लढायला शिका. तुमच्या पाठीमागे आम्ही आहे. बिलकुल डोळ्यात अश्रू काढत नाही. आपण त्या गायगुंडाची पूर्ण जिरवल्याशिवाय सोडणार नाही. यासाठी हे सैनिक आलेले आणि तुमच्या कोणत्याही परिवाराला आता परत जर हात लावण्याचा जरी प्रयत्न केला तर त्यांना इथं बचाव नाही. 40,000 सैनिक जर आले तर तुडवले तर त्याचा भत्ता बनून जाईल एवढी क्षमता आहे आमची. पण आम्ही कायदा कानून मानतो. या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही हे आपल्या संविधान प्रमाणे चालते आणि आम्ही देशाचे रक्षक आहे, संविधानाला मानतो. परंतु जर का गृहमंत्र्यांनी ह्या गोष्टीचं जर लक्ष नाही घेतलं, कठोर कारवाई त्यांच्यावर गावगुंडावर जर नाही केली तर मग मात्र आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एका महिलेवर अन्याय केला होता. त्याचे हातपाय कापून पाराच्या कट्ट्यावर ठेवून प्रत्येकाला इशारा दिला होता की तुम्ही महिलेवर अन्याय कराल तर ह्या प्रकारे प्रत्येकाला अन्याय सजा मिळेल. त्याचप्रमाणे आमच्या सैनिकाच्या पत्नीवर हा अन्याय झालेला आहे. हा अन्याय आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि भविष्यात बिलकुल ह्या गोष्टी घडायला पाहिजेत. एक आमच्या सांगली जिल्ह्यातर्फे आणि सर्व महाराष्ट्राच्या सैनिकांतर्फे आपल्याला भरोसा देतो. मला एवढं सर सांगायचं आहे की सैनिक देशाचं रक्षण करू शकतो, तो ते त्याच्या परिवाराचं पूर्ण सैनिक परिवाराचं रक्षण करू शकतो हे सरकारनं समजलं पाहिजे. आपण श्रद्धांजली सभा आज आम्ही अमोल रणजित निक्कम यांच्या घरी काळाचा घाला झालेला आहे त्यांच्यावर आणि हा गाव गुंडाने केलेला आहे.
तर एक माजी सैनिक देशाची सेवा करून आल्यानंतर गावात कुठेतरी सामाजिक काम करत असताना ते सैनिक आपल्या देश सेवा केलेलं भान ठेवून काम करत असतात आणि त्यांना कुठलेही गाव कुंडांचं आवडत नाही, भ्रष्टाचार आवडत नाही, कुठलंही आवडत नाही. तरीही कुठल्याही राजकीय दबावाच्या ह्याच्याखाली जर ह्या झालेल्या हत्येत दबावतंत्र वापरून ही केस ही करण्याचा प्रयत्न केला ह्या कुटुंबावर दबाव आणून, तर आम्ही सैनिक कुटुंब बसणार नाही. महाराष्ट्रातील पूर्ण सैनिक रस्त्यावर उतरल आणि सैनिक परिवाराच्या या गावातल्या कुठल्याही सैनिकाला कुणीही धमकी वजा काय देता काम नाही. आणि रणजित निक्कम यांची फास्ट ट्रॅकवर केस घेऊन लवकरात लवकर सक्त सजा द्यावी आणि फाशीची शिक्षा व्हावी, त्याशिवाय सैनिकाला न्याय मिळणार नाही. आणि रणजित निक्कम यांना श्रद्धांजली सुद्धा आम्ही की त्यांच्या आत्म्याला शांती सुद्धा लागणार नाही. मुलगा मुलगी त्यांच्या आज पाठीशी एक त्यांच्या पाठीमागे वृद्ध आई वडील आहेत, एक भाऊ आहे. भाऊ आज आणडुटी आहे. आज आणडुटी करत असताना जर त्या सैनिकाच्या परिवारावर तिथलं घरचा डोक्यात आलं तर ती आणडुटी कशी करू शकणार? देशाची सेवा सीमेवरती ती कशी करू शकणार? सैनिक हा तुमच्या गावच्या जीवावर आई वडील पती पत्नी मुलं सोडून जातात, भाऊ बहीण, आणि गावच्या लोकांची जिम्मेदारी असते, गावच्या ग्रामपंचायत जिम्मेदार असते, गावच्या सरपंचाची जिम्मेदारी असते, तालुक्याच्या पूर्ण नेत्यांची जिम्मेदारी असते. मी या तालुक्याच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, तसंच आमदारांनी, खासदारांनी, जे कोणी आमचे निवडून गेलेले आहेत त्या लोकांनी संपूर्ण ही केसमध्ये लक्ष घालून या परिवाराला न्याय द्यायचं जास्तीत जास्त काम केलं पाहिजे आणि कुठेही हस्तक्षेप राजकीय झाला नाही पाहिजे. आणि आज यांच्या परिवारावर जो अन्याय झालाय, आज ही माता माऊली खचून गेलेली आहे. आज हिचं वय बघा, आज हिची लहान कच्ची बच्ची मुलं बघा. जर देशाचा सैनिक देश सेवा करून येत असताना जर त्या माणसावर असा अन्याय होत असत आणि गाव जर बघत बसत असत तर ह्याच्या एवढी वाईट भावना कुठं नाही. आज गावानं तुटून पडायला पाहिजे होतं. कुणाला अजून एखाद्याला काहीतरी लागलं असतं, केलं असतं, अरे पण त्याचा जीव तर वाचला असता. मला आणि माझ्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. ही केस लवकरात लवकर व्हावीच आणि ज्यांनी साईडनं कोणी त्यांना हेल्प केली त्यांची बी लवकरात लवकर त्यांनी हे करून त्याचं लवकरात लवकर कारवाई करावी आणि ही केस लवकरात लवकर कोर्टात यावी. सगळ्यांनी त्यांनी याची दखल घ्यावी. राजकीय दबाव नाही आला पाहिजे, कोणताही राजकीय दबाव नाही आला पाहिजे. त्यांच्या धमक्या आम्हाला येत आहेत की तुम्ही केस मागे घ्या म्हणून. किती जरी धमकीन काही जरी आलं तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला हे करू नका, झुकू नका. आम्ही तुमच्या मागे आहोत नाही, माझ्या नवऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळणार. हेच कारण आहे आमचं. याचं कारण काय आहे? परिवाराला न्याय देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील संघटना तुमच्या बरोबर आहेत. मी भारतीय माजी सैनिक संघटना पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे आणि हा न्याय मिळवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो. तुमच्याही जर काय अडचण असेल तर तुम्ही फक्त तुमच्या सैनिक परिवारानेच नाही तर पूर्ण सैनिक परिवाराने या ठिकाणी येण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करेल आणि या ठिकाणी त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. एवढं मी बोलतो. आणि न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला दिल्लीपर्यंत जायची जरी वेळ आली तरी आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. आणि एसीचे सर्व परिवार या ठिकाणी सैनिक परिवार सैनिक मित्र आलेले आहेत आणि ते एसी परिवारातनच आम्ही आहोत. तुम्हाला पूर्ण सपोर्ट आम्ही करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही फक्त खचू नका ही विनंती करतो.